हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज आहे सोमवार आणि मी इकडं मला खाण्यासाठी तर काय काय आहे गाजे? शाबूत तांदळाचे बाथडी आहेत, हा, पुरवडी आहेत, तसले शाबूत तांदळ तुला खायचं का? खायचं की. गुड मॉर्निंग म्हण, गुड मॉर्निंग. नीट म्हण की. गुड मॉर्निंग मला येत म्हणा. गुड मॉर्निंग. ए तू म्हणाच्या. इकडे आजी बसली शेंगा तोडती आणि मम्मी काय घेऊन आली? मका घेऊन आली मम्मी. आजी आजी म्हण की गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठलं मला हे करत वाटत आजी हाऊ आर यू म्हण. फवारी. हा फवारी नाही, हाऊ आर यू. आर यू. गुड मॉर्निंग म्हण. गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे म्हण? बरेच काय बरं आहे का म्हण? बरे आहेत का काय तसलं मला म्हणायत नाही. चांगले आहेत का, बरे आहेत का, चांगलं झालं, आराम. तुला उपास आहे का आज? मला उपास, मला रोगाचा उपास आलाय आज. कशी खाती वेळा कणीस? डोकं अंग टुकून दुखते सारं माझं. रोगाचा उपास आला मला आज. शिकाय त्या आणि मायले की कशाच्या कणीस खात्यात दोघी जणी. आणि मला उपास आहे तर मला नाही देत. आता मी हे खाणार आहे. त्याला मी बा काय काय घेतलं इकडं उपासासाठी. तर मी काय एकटेच खाणार आहे वय मग एवढं मग. तर बघा, आता आमची कामं हे सर्व आवरून झालं आणि आम्ही चाललो जेऊरला. तर आम्ही कशासाठी जेऊरला चाललो ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू करा. मग आम्ही राहणार चालत चाललोय. गाडीच नाही आज घरी, बाहेर नेले राम्याने. मग इथं आम्ही घेतलाय बोर, इकडं घर आणि इथं घेतलाय बोर. तर चला माझा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. मग आम्ही आता घराच्या थोडंसं लांब आलोत आणि ते केळीच्या पलीकडं आमचं घर आहे आणि इकडे एक रान आहे आमचं. इथून लई लांब छोटंसं झाड दिसतं त्याच्या पण लई लांब आहे. आणि इकडं आमची जांभळ, चिंच आणि घरापाशी पण आहे. आणि इकडे मक्का, एवढं सगळं आमचं. मम्मी चालली पुढं. छान वाटतंय. ऊन नाही, काही नाही, आणि पाऊस पण नाही आणि ऊन पण नाही. खूप छान वाटतंय. आणि आम्हाला जायलाच काहीच नाही, थोडं चालत जावं लागेल आणि मग कोणाच्या तरी गाडीवरती जावं लागेल. मला करायचं इथं आहे इथं मामा, तिकडे मामी आणि इकडे आहे मम्मी. माझं हे गळ्यातलं ना इथंच केलंय आमचं बजेट. मी जसं करा मी तसं मला समजतं तसं आमचं सगळं सोनं हे सगळं इथंच असतं बघा. तर आता मला इथं कानाचं करायचं होतं, मम्मी बघते. हे घेतले, दाखव मम्मी. ते घेतलंय तर बघा. आता कानातलं टोचवला आणि आज आहे सोमवार. आमच्या गावचं नाही, म्हणजे जेऊरचा आहे बाजार. आणि आम्ही आलो इकडं बाजारामध्ये. लय मोठा बाजार असतो, 4-5 वाजता लय भरतो पूर्ण असं. इकडं बाजार आहे. चल मग आम्ही आलो बाजार. आंबा अजून आहे, आंबा. बघा, आम्ही बाजारात आता थोडंसं घेतलं माळवं हे आणि कानातलं केलं हे. आणि आता चाललो घरी. मम्मीला जेऊरमध्ये काम आहे, मम्मी काय येणार नाही माझ्यासोबत. मी, काकी आणि आई आम्ही जाणार आहे. आणि आम्हाला काही गाडी नाही, आम्ही तिघे पण चालतच जाणार आहे आता. आणि तिकडं आई काकी आहे, तिकडं मम्मी चालली मला सोडायला. इथं हिला चालणं होय ना आणि दिंडीत चालली. बाकी आता चालायला लगती आणि आता दिंडीत चालली. कधी छोटीशी दिंडी चालली, बैलांचा रथ आहे. बघा, जेऊरवरून आता ज्येष्ठ घरी आले. एक चुलत भाऊ भेटला होता मला, त्याने मला आणून सोडलं इथं. आणि आई आणि काकी पाठीमागच राहिले, त्यांना काही गाडीच भेटली नाही. मग मला गाडी भेटली आणि चुलत भाऊ आला होता, त्याने आणून सोडलं. मग आता आली घराजवळ. आता 2 म्हाताऱ्या काय करतात काय माहिती. एक तर झोपलेली दिसती, अण्णा पण आहेत वाटतं घरी. बघा, मला बघून लगेच भुकायला लागला. अरे मीच आहे. सर आजे, मी गेल्यापासून शेंगा तोडते, अजून तोडतीच आहे वय. बसायचं ना घडीवर. मग मी गेल्यापासून शेंगा तोडते, अजून शेंगा तोडते. आणि एकीकडे झोपली आणि एक शेंगा तोडते. तर बघा, आता आमचं जेवण वगैरे झालं आणि 5-6 वाजून गेलं आणि आता मी बनवते भाकरी.
मी तिकडे गेले होते काकीने करंजा करायला बोलवलं होतं, करंजा करून आले. आणि मम्मी अजून काही बाजार घेऊन आले नाही. म्हणलं मम्मी येईपर्यंत, आज मला उपवास आहे सोमवार, म्हणलं मम्मी येईपर्यंत भाकरी करून घ्या. मग आता भाकरी बनवून आले मी चुलीवर. तर चला मम्मी येईपर्यंत मी घेते भाकरी बनवून, तोपर्यंत मम्मी येते. आता 6:30 वाजून गेल्या आणि आमच्या इथं दिंडी आली आणि पाऊस पण आहे. तिकडं आमचं घर आणि इकडं दिंडी. भाऊ आणि वहिनी पुढं गेल्यात आणि मी आले का आता बघा पाया पडायला. तर चला आता आपण घेऊया दर्शन. मग आम्ही आता दर्शन घेतलं आणि निघे. आता दिंडी गेली आणि आमच्याकडे आल्यात मेंढ्या. किती मेंढ्या आहेत? होय मारते काही. किती मेंढ्या आहेत? पावसात चालतात. त्यांच्यामुळे ट्रॅक्टर थांबला. तर बघा मी तुम्हाला म्हणलं होतं की आता मम्मी थोड्याच वेळात बाजारावर येईल. आणि मम्मी आली बघा, इकडे काय काय घेऊन आली. भेळ किराणा जायचे म्हणून सगळं घेऊन आली. आणि भाजी नीट करते, आजी भाजी नीट करते आणि भाऊ भेळ खातात. आणि मी बनवते मटकीची भाजी. आणि आजी रान्नात तिकडं रामभाऊ टाकते गुरांना खायला. तर चला आता भाजी बनवते, जेवायचं उपास आहे सोमवारी. आता चालली दिंडीला जायची तयारी. आता कसं बॅग भरायला लागली. इकडे एक बॅग भरली, इकडे किती बॅग चालवल्यात? अय किती बॅग चालवल्यात? इकडे एक आहे, तिकडे एक पर्स आहे, इकडे एक आहे. पर्स दाखव. शेव पण चालवली खायला. आणि इकडे चालवली पर्स. पर्स मध्ये मेकअपचं सामान बी चालवलंय का? पर्स तर मोकळीच आहे. अयो पर्स मध्ये कोलगेट, आरसा, कांगवा, तेल, साबण, झेंडूबाम सगळी सोय केली बघा. गोळ्या औषधं पहिली लागतात. पाय दुखतात तरी चालले, पहिले गोळ्या औषधं लागतात. आणि इकडे गोळ्या औषधं घेतल्या, ब्रश आणि इकडे औषध. आणि इकडे आणलं रेनकोट. दाखव तिला एक आणि भाऊला एक रेनकोट. आणि अजून एक कुठे आहे रेनकोट? ठीक आहे, ते 2-2 रेनकोट आणले. तूच टाक, मी नाही टाकत. बघा जायची कशी तयारी. माझं ही आईने दिलेलं कानातलं ठेवायला. मग तुम्हाला तर माहिती, मी आज बाजारला गेली होती आणि मी बाजारवर येताना आज काहीतरी आणलं. हे सर बोलून देत नाही, सारखं माझ्याकडे येतं कुत्र. बघा आलंच हान त्याला. तर मी आज आणलं कोड सेट. आमच्या इथं जीवनमध्ये एकदम स्वस्त भेटलं. मी बाजारात आणलाय कारण मला दुकानच्या वस्तू जास्त आवडत नाहीत. मला काही पण बाजारच्या जास्त वस्तू आवडतात, त्यामुळे मी बाजारातून कोड सेट आणलाय. तर तुम्हाला दाखवते आणि तुम्ही त्याची प्राइस किती असेल ते मी तर तुम्हाला सांगतेच. तर बघा तुम्हाला कोड सेट दाखवते आता. हो नीट दाखव ना, बघ दिसत बी नाही. अगं इथून दिसत ना वरती. ही कॉलर पकड आणि पॅन्ट दाखव बघा. हा हे टॉप आणि म्हणजे गुडघ्यापर्यंत टॉप आहे. हा आणि आता पॅन्ट दाखव. पॅन्ट तर लई छान आहे. मम्मीची चॉईस आहे. मी म्हणत होते दुसरा घ्यायचा तर तिने मला घेऊन दिला नाही, घेऊन दिलाय. आता तुम्ही तर कमेंट करून सांगालच प्राईज. आता मम्मी सांगते. मम्मी कितीच आहे सांग बरं? 250. हा 250 रुपयाचा नाही, 220 रुपयाचा. 30 रुपये कुठं वाढवलं? तिने 250 रुपये सांगितलं होतं. मम्मी म्हणली 200ला दे, तर नाही म्हणली. म्हणून मग मम्मी म्हणली तुला 20 रुपये देते जास्त, म्हणून मग 20 रुपये दिलं तिला. 220 रुपयाचा घेतला कॉड सेट. तर बघा आता माझं जेवण वगैरे झालं. आज आम्ही स्पेशल मिसळ पाव बनवला होता. आम्ही म्हणजे मी बनवला होता मिसळ पाव आणि आजीने बनवलेली भाजी आणि मी बनवलेली भाकरी. तर आता माझं जेवण झाले, बाकी सगळे राहिलेत. मला उपास होता म्हणून मी लवकर जेवण केलं. आता मला आजीला अन्नाला जेवायला द्यायचं. आता हे दोघं झोपतात. हे दोघं आहे ना 6 वाजता झोपतात. आजे आजे जेवाय उठ, 8 वाजल्यात, जेवाय उठ. आता अन्नाला लय मोठ्याने बोलावं लागतं. अण्णा जेवाय उठा. थोडी खावा की. का मी बनवला मिसळ पाव.
नको म्हणतात अण्णा जेवायला. तर चला आता आजीला जेवायला देते. बाकी सगळे राहिले. बर बर, तुला नाही का जेवायचं? कधी जेव की मग. होतं घ्यायचं आता. इकडं काकीने दिल्यात करंजा. मी मगाशी म्हणलं करंजा करायला गेली तर काकीने करंजा दिल्यात. तर बघा आता माझं जेवण झालं आणि मला कम्फर्टेबल वाटेल असा मी ड्रेस घातलाय. तर बघा मी जिकडे जाईल ते येते आणि मला बोलूनच देत नाही, कधीच बोलून देत नाही. जा ना तिकडं सर. मी व्हिडिओ काढायला लागली की माझा आवाज ऐकला बरोबर येतो, बरोबर येतो, मला बोलूनच देत नाही. बघा आता कसा करते. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? काय पाहिजे? पहिलं आहे ना मला. अरे गप ना, गप गप. पहिले आहे ना मला कुत्र्याची छोटी छोटी पिल्ले इतके आवडायचे ना, लय आवडायचे. मी इतके जपायचे ना की माणसापेक्षा जास्त जीव त्या कुत्र्यांच्या पिल्लांना लावायची. पण काय झालं, मी 2-3 वेळेस पिल्लं पाळली कुत्र्याची आणि त्यांना खूप जीव लावला. आणि पण काय झालं, ते मरूनच गेली. एक आणलं, एक सांभाळलं की थोडंसं मोठं झालं लगेच मारायचं, थोडंसं मोठं झालं लगेच मारायचं. त्यामुळे मी कुत्र्याला सांभाळायचे आणि त्यांना जीव लावायचं सोडूनच दिलाय. आता मला खूप आवडतं हे कुत्रं, पण हे जवळ आलं ना की नको वाटतं जीव लावायला. कारण ना मी लय कुत्रे असे गमवलेत. मला लय आवडतं कुत्र्याची पिल्लं लहानपणापासूनच. आणि बघा हे मी जिकडं जाईन तिकडे येतं माझ्या पाठीमागं असं सारखं. कसलंही एक सेम असंच होतं माझ्याकडं, पण ते हे होतं त्याचे कान असे वरती होते. ए सर, कसं करते, अंगावर उड्या मारते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तर माझ्या विठ्ठल रुक्माई, म्हणजे मी विठ्ठल रुक्माईचा माझा लुक केला होता, म्हणजे आमच्या दोघांचा विठ्ठल रुक्माईचा आम्ही फोटोशूट केलं. तर त्या व्हिडिओला आहे ना जास्तीत जास्त व्ह्यूज आलेच नाही. तर बघितलं नाही तुम्ही, आवडलं नाही तुम्हाला आमचा लुक आणि कमेंट पण आल्या नाही. तर कमेंट करत राहावा ना की हा छान आहे असं तसं. मग भारी वाटतं कमेंट वाचल्यावर की हा बाबा आता आपला लुक आवडला ह्यांना, तर आपण नंतर पण बनवू, आपण नंतर पण फोटोशूट करू, मेकअप करू, छान छान व्हिडिओ काढू असं वाटतं मनाला. तर कमेंट करत राहावा. तर चला आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. आपण भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही आमचा व्हिडिओ कंटिन्यू केल्यावर थँक्यू. ओके, बाय फ्रेंड्स.